हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। बुर्लीतील बंचाप्पा वनात राष्ट्रीय पक्षी मोराची निर्गुण शिकार, वन विभागाच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष। मोरांचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुर्ली येथील बंचाप्पा वनात आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची निर्गुण शिकार झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी उघडकीस आली। येथील मंदिराजवळ नदीकडेच्या बाजूला मोराची पिसे छिन्न विच्छिन्न अवस्थेत विखुरलेली पाहायला मिळाली, तर मोराच्या शरीराचा भाग गायब असल्याने ही शिकारच असल्याचे स्पष्ट होत आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पक्षीप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। बंचाप्पा वन हे मोरांच्या वास्तव्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान मानले जाते, मात्र गेल्या 2-3 वर्षात या ठिकाणच्या लांडोरींच्या संख्येत ही मोठी घट झाल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासकांनी नोंदवलं आहे। त्यातच आता अशा प्रकारे राष्ट्रीय पक्षाचा बळी घेतला जात असल्याने येथील पक्षी वैभव धोक्यात आला आहे। या घटनेबाबत तातडीने वन विभागाला पाचारण करण्यात आलं असून वन विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। गेल्या काही दिवसापासून या वनातील 30% बाभळीची झाडे अचानक वाळल्यामुळे निसर्गाचे नुकसान झाले आहे। ही झाडे वाळण्याचे संकट ताजे असतानाच आता थेट राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार झाल्याने बंचाप्पा वनातील निसर्ग आणि पक्षी संवर्धनाचा प्रश्न आता गंभीर बनला आहे। ही अत्यंत दुर्दैवी घटना असून वन विभागाने या परिसरात गस्त वाढवून येथील पक्ष्यांचे संरक्षण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।